सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार आणि माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो। आपण शैक्षणिक वर्ष 2021-22 या शैक्षणिक वर्षात 12वी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात वारंवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या बातम्या आपण प्रसार माध्यमातून पाहत आहोत आणि वर्तमानपत्रातून वाचतही आहोत। त्यामुळे आपल्याला एवढं तरी पक्क माहिती आहे की बोर्ड हे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यावरच अद्यापही ठाम आहे। कोरोना सदृश्य परिस्थिती असूनही शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी बोर्डाकडून ऑफलाइन पद्धतीनेच सर्व विषयांची परीक्षा घेतली जाईल यावरती बोर्ड ठाम आहे। त्यामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तयारी करणं अपेक्षित आहे किंवा अनिवार्य आहे सद्य परिस्थितीत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो 12वी अर्थशास्त्र या विषयाची बोर्ड परीक्षेची एक रंगीत तालीम म्हणा किंवा एक डेमो क्वेश्चन पेपर म्हणा आज या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे। 12वी अर्थशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षेसाठीच्या तयारीसाठी एक सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या YouTube लेक्चरच्या दरम्यान समजून घेणार आहोत। फक्त प्रश्नपत्रिकाच समजून घेणार नाहीत तर त्याच्यासोबतच त्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला उलगडून देणार आहे आणि सोबतच त्या प्रश्नाच्या उत्तराचं अपेक्षित किंवा समर्पक उत्तर नेमकी कशी असायला पाहिजेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देणार असणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या बोर्ड परीक्षेसाठी ही सराव परीक्षा किंवा सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे, संजीवनी ठरणारी आहे किंवा तुम्हाला अर्थशास्त्र विषयात स्कोरिंग मार्क्स मिळवून देणारी राहील। त्यामुळे या सराव प्रश्नपत्रिका त्यातील प्रत्येक प्रश्न आणि त्याचा सविस्तर अर्थ उलगडून घेऊया, सोबतच त्या प्रश्नाच्या उत्तरांना सुद्धा समर्पकपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न समजून घेण्याला। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 12वी बोर्ड परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका पॅटर्न मध्ये पहिला प्रश्न हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे। पहिल्या प्रश्नामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 4 प्रकारचे प्रश्न उपप्रश्न विचारले जातील। अ, ब, क आणि ड यामध्ये अ 5 मार्कांना, ब 5 मार्कांना, क 5 मार्कांना आणि ड 5 मार्कांना असे 20 मार्कांचे पहिल्या प्रश्नामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतील। आपल्या सगळ्यांना माहितच आहे की आपल्या 12वीच्या अर्थशास्त्रात एकूण 6 प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत। त्याच्यापैकी कोणत्याही 4 प्रकारच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आपल्याला 20 गुणांचे प्रश्न पहिल्या प्रश्नामध्ये विचारले जातील। या ठिकाणी विचारात घेतले असलेले वस्तुनिष्ठ प्रश्न समजून घेऊया। अ आहे तो म्हणजे खालील विधाने पूर्ण करून संपूर्ण विधाने पुन्हा लिहा। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न नीट वाचून घेणं अपेक्षित असतं, कारण विधाने पूर्ण तर करायची आहेत परंतु पूर्ण केलेलं विधान पुन्हा लिहायचं आहे। म्हणजे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना फक्त उत्तर लिहिणं अपेक्षित नाही तर ते संपूर्ण विधान लिहिणं आणि त्या विधानाच्या पुढे त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि त्या उत्तराला अधोरेखित करणं अपेक्षित आहे। बघूया पहिलं विधान समजून घेऊया। म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिका आराखडाही समजत आहे, प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचा अर्थही समजत आहे आणि त्यासोबतच कसे प्रश्न विचारले जात आहेत हेही समजत आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला एकाच वेळी समजणार आहे। पहिलं विधान, एका चलाच्या साहाय्याने मोजला जाणारा निर्देशांक। म्हणजे एकच चल विचारात घेऊन जो निर्देशांक मोजला जातो त्याला आपण काय म्हणतो ते या रिकाम्या जागेमध्ये लिहून हे विधान पूर्ण करायचं आहे आणि उत्तरामध्ये पूर्ण विधान आणि रिकाम्या जागी भरलेला शब्द त्याला अधोरेखित
अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। एकच चलाच्या सहाय्याने मोजल्या जाणाऱ्या निर्देशांकाला आपण एकीकृत निर्देशांक असं म्हणतो। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे एकीकृत निर्देशांक, म्हणजे क हे उत्तर आहे। नंबर 2 बघा, विजेची मागणी ही, आता वीज या वस्तूची मागणी कशा प्रकारची असते ते आपल्याला पाहायचंय। संमिश्र मागणी असते का, पूरक मागणी असते का, अप्रत्यक्ष मागणी असते का, स्पर्धात्मक मागणी असते। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच वस्तूची मागणी करावी लागते त्यावेळी त्या मागणीला आपण संमिश्र मागणी असं म्हटलेलं आहे। त्यामुळं या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अ संमिश्र मागणी असते हे उत्तर बरोबर आहे। त्यामुळे दुसऱ्या विधानाला अ हे उत्तर आहे। तिसरं विधान पहा, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे सर्वात जास्त किंवा सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता कशी असते ते सांगून विधान पूर्ण करायचं आहे। जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते म्हणजे सर्वात जास्त असते तेव्हा विद्यार्थी मित्रांनो सीमांत उपयोगिता 0 असते। त्यामुळे 0 असते हे ब उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। क्रमांक 4 चौथ्या विधानाकडे येत आहे। मागणीची छेदक लवचिकता 0 किंवा नकारात्मक असते असा बाजार। बघा, बाजाराच्या प्रकारामधील हा प्रश्न आहे आणि मागणीची छेदक लवचिकता ही संकल्पना सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे आणि तो बाजारही आपल्याला माहिती असला पाहिजे की ज्या बाजारात मागणीची छेदक लवचिकता 0 असते किंवा नकारात्मक असते। तर विद्यार्थी मित्रांनो, छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीत होणाऱ्या शेकडा बदलामुळे दुसऱ्या वस्तूच्या मागणीत होणारा शेकडा बदल। आता मक्तेदारी हा बाजाराचा असा प्रकार आहे की ज्या बाजारात वस्तूला दुसरी पर्यायी वस्तूच उपलब्ध नसते। त्यामुळं या ठिकाणी मक्तेदारीच्या बाजारामध्ये म्हणजे मक्तेदारीमध्ये छेदक लवचिकता ही 0 असते किंवा नकारात्मक असते। त्यामुळं ब मक्तेदारी हे उत्तर या ठिकाणी योग्य ठरतं। 5वं विधान पाहूया, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत। आता सूक्ष्म अर्थशास्त्र या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणामध्ये कोणती अभ्यास पद्धती वापरली जाते ते आपल्याला पाहायचंय। राशी पद्धत ही स्थूल अर्थशास्त्राच्या विश्लेषणासाठी वापरली जाणारी पद्धत आहे आणि समग्र पद्धत नाही तर विभाजन पद्धत आणि सर्वसमावेशक पद्धत याच्यामध्ये 2च पद्धती आहेत विद्यार्थी मित्रांनो। राशी पद्धत ही स्थूल अर्थशास्त्रासाठी वापरली जाते, इथं सूक्ष्म अर्थशास्त्रासाठी वापरली जाणारी विश्लेषण पद्धत असं म्हटलेलं आहे। त्यामुळे विभाजन पद्धत हे उत्तर या ठिकाणी बरोबर ठरतं। आता हे अ झालं योग्य म्हणजे विधाने पूर्ण करून ते संपूर्ण विधान पुन्हा लिहा। आता ब बघा, विसंगत शब्द ओळखा किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा। हा सुद्धा 5 मार्कांसाठीचा प्रश्न आहे। इथं आपल्याला विसंगत शब्द ओळखायचा असतो किंवा गटात न बसणारा शब्द ओळखायचा असतो। पहिलं विधान बघा, संपूर्ण अलौकिक मागणी असणाऱ्या वस्तू। आता यामध्ये सगळ्या वस्तू अशा दिलेल्या आहेत की ज्यांना संपूर्ण अलौकिक मागणी असते। यामध्ये एकच अशी वस्तू दिलेली आहे की जिला संपूर्ण अलौकिक मागणी नसते। मीठ या वस्तूची मागणी संपूर्ण अलौकिक असते, दूध या वस्तूची ही मागणी संपूर्ण अलौकिक असते आणि औषधे या वस्तूची ही मागणी संपूर्ण अलौकिक असते। मग मोबाईल ही एकमेव अशी वस्तू आहे की ज्या वस्तूची मागणी संपूर्ण अलौकिक नसते। त्यामुळे मोबाईल हा शब्द विसंगत ठरतो। दुसरं बघा, करेत्तर उत्पन्नाचे स्रोत म्हणजे शासनाला कर सोडून इतर मार्गांनी जे उत्पन्न मिळतं त्याला करेत्तर उत्पन्न असं म्हणतात। म्हणजे कर वगळता इतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाला करेत्तर उत्पन्न म्हणायचं। मग करेत्तर उत्पन्नात कोणकोणते उत्पन्न येतात तर शुल्क हे करेत्तर उत्पन्नाचा स्रोत आहे, दंड हा सुद्धा करेत्तर उत्पन्नाचा स्रोत आहे आणि अनुदाने हा सुद्धा करेत्तर उत्पन्नाचा स्रोत आहे। परंतु वस्तू व सेवा कर हा मात्र अप्रत्यक्ष कराचा प्रकार आहे आणि तो करापासून मिळणारं उत्पन्न आहे। त्यामुळे हा शब्द विसंगत ठरतो किंवा गटात न बसणारा ठरतो। तिसरं विधान बघा, पुरवठा नियमाचे अपवाद। आता पुरवठ्याच्या नियमाचे जे अपवाद आहेत ते खाली दिलेले आहेत। यापैकी कोणता अपवाद असा आहे की जो पुरवठ्याच्या नियमाचा नाही
ते आपल्याला शोधायचंय. नाशवंत वस्तू हा पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे. दुर्मिळ वस्तू हा सुद्धा पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे. आणि श्रमाचा पुरवठा हा सुद्धा पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे. परंतु गिफेन वस्तू हा मात्र विद्यार्थी मित्रांनो मागणीच्या नियमाचा अपवाद आहे, पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद नाही. म्हणून हा शब्द विसंगत ठरेल. चौथ्याकडे येऊया आपण. चौथा प्रश्न बघा यातला, निर्देशांकाचे प्रकार. आता निर्देशांकाच्या प्रकारात कोणकोणते प्रकार येतात ते आपल्याला लक्षात घ्यायचे. किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा प्रकार आहे. मूल्य निर्देशांक हा सुद्धा निर्देशांकाचा प्रकार आहे. आणि संख्यात्मक निर्देशांक हा सुद्धा निर्देशांकाचा प्रकार आहे. परंतु साधा निर्देशांक हा मात्र निर्देशांकाचा प्रकार नव्हे, तर निर्देशांकाच्या मापन पद्धतीमध्ये भारान्वित पद्धतीनं आणि साध्या पद्धतीनं निर्देशांक मोजता येतो. त्यामुळं साधा निर्देशांक हा शब्द विसंगत किंवा गटातनं बसणार आहे. पुढे येतो विक्री खर्च. बघा, विक्री खर्चामध्ये काय काय कशाचा समावेश होतो त्याची काही उदाहरणं दिली आहेत. मोफत भेट वस्तू हा विक्री खर्च आहे. फलक जाहिरात हा सुद्धा विक्री खर्च आहे. आणि खिडकी प्रदर्शन हा सुद्धा विक्री खर्च आहे. परंतु पेटंट हा मात्र काही विक्री खर्च नव्हे. त्यामुळं पेटंट हा शब्द विसंगत आहे. ही उत्तर आपण शोधली. आता आपण पुढच्या उपप्रश्नाकडे येऊया. हा पण 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे. क योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आपल्याला लिहायचा असतो. एक विधान दिलेलं असेल त्याच्यासाठीचा पर्टिक्युलर योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आपल्याला लिहायचा असतो. पहिलं विधान बघा, भांडवल या उत्पादन घटकाची किंमत किंवा भांडवलाला मिळणारा मोबदला. विद्यार्थी मित्रांनो, उत्पादनाचे जे घटक आहेत त्या उत्पादन घटकांना जे मोबदले मिळतात ते असे आहेत. बघा, भूमीला दिला जातो तो खंड असतो, श्रमिकाला दिलं जातं ते वेतन असतं, भांडवलाला दिलं जातं ते व्याज असतं, आणि संयोजकाला जो शिल्लक राहतो त्याला नफा म्हणतात. मग आता हे चारही लक्षात ठेवा. इथं म्हटलंय भांडवल, तर भांडवलाला दिला जाणारा मोबदला काय असेल? व्याज असेल. हे नीट लक्षात ठेवा. म्हणून व्याज हा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे. नंबर 2, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. जर आपण दुसऱ्या देशाकडून काही वस्तू आणि सेवा खरेदी करत असू तर त्याला आपण आयात व्यापार असं म्हणतो. विदेशी व्यापार या 10व्या प्रकरणातील हे विधान आहे आणि याचा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे आयात व्यापार. बरोबर. आता तिसऱ्या विधानाकडे येतो. बघा, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. म्हणजे व्यक्तीला वस्तू खरेदीची इच्छा असणं, पैसे असणं आणि ते पैसे खर्च करण्याची तयारी असणं, ह्या तीनही अटी जिथं पूर्ण होतात त्याला आपण मागणी असं म्हणतो. त्यामुळं मागणी हा शब्द तिसऱ्या विधानासाठी योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द ठरतो. नंबर 4, संख्यांची अशी शृंखला की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. विद्यार्थी मित्रांनो, ही योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द आहे निर्देशांक. कारण निर्देशांकाची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की संख्यांची अशी शृंखला की जिच्या आधारे स्थान व काल पदमालेतील बदलाचे मापन केले जाते, याला आपण निर्देशांक असं म्हणतो. म्हणून चौथ्या विधानासाठी निर्देशांक हा योग्य आर्थिक पारिभाषिक शब्द ठरतो. आणि नंबर 5, अल्प मुदतीची कर्ज दिली आणि घेतली जातात असा वित्तीय बाजार. विद्यार्थी मित्रांनो, अल्प मुदतीचं कर्ज दिलं आणि घेतलं जातं अशा वित्तीय बाजाराला आपण नाणे बाजार असं म्हणतो. कारण एका वर्षाच्या कालावधीसाठी जी कर्ज दिली आणि घेतली जातात अशा वित्तीय बाजाराला आपण नाणे बाजार असं म्हटलेलं आहे. आता ड बघा, खालील सहसंबंध पूर्ण करा. आता या ठिकाणी एका बाजूला सहसंबंध पूर्ण करून दिलेला असतो तो अगोदर आपण समजून घ्यायचा आणि मग दुसऱ्या बाजूला आपण सहसंबंध पूर्ण करायचा. आता इथं बघा, पाणी या वस्तूमध्ये उपयोगिता मूल्य इज ग्रेटर दॅन विनिमय मूल्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे पाणी या वस्तूसाठी उपयोगिता मूल्य जास्त असतं तर विनिमय मूल्य कमी असतं. तर हिरा या वस्तूसाठी कसं असेल? तर आता हिरा या वस्तूसाठी उपयोगिता मूल्य इज लेस दॅन विनिमय मूल्य असं म्हणावं लागेल. म्हणजे इथं जे ग्रेटर दॅन सिंबॉल वापरलं होतं
ते न वापरता इथं लेस दॅन असं सिम्बॉल वापरून वरील घटक जशास तसा लिहायचा आहे. म्हणजे उपयोगिता मूल्य इज लेस दॅन विनिमय मूल्य, कारण उपयोगिता मूल्य कमी असेल आणि विनिमय मूल्य जास्त असेल. कशासाठी? हिरा या वस्तूसाठी. दुसऱ्या विधानाकडे येतो. पुरवठ्याचा संकोच, यामध्ये किंमत घट झाली असता पुरवठ्याचा संकोच होतो. म्हणजे पुरवठ्याचा संकोच केव्हा होतो? तर किंमत कमी झाली असता किंवा किमतीत घट झाली असता. अगदी त्याचा संबंध जर असा असेल तर मग पुरवठ्याचा विस्तार केव्हा होईल? तर पुरवठ्याचा विस्तार किंमत वाढ झाल्यास होईल. म्हणून या चौकटीत किंमत वाढ हा शब्द सहसंबंध पूर्ण करणारा ठरेल. आता तिसऱ्या विधानाकडे येतो. विधान क्रमांक 3, वैयक्तिक उत्पन्न कर म्हणजेच आयकर याचा संबंध जर प्रत्यक्ष कराशी असेल, म्हणजे प्रत्यक्ष कराचं एक उदाहरण आहे वैयक्तिक उत्पन्न कर. तर वस्तू व सेवा कर हे कशाचं उदाहरण आहे? तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, ते अप्रत्यक्ष कराचं उदाहरण आहे. म्हणून इथं अप्रत्यक्ष कर असं या चौकटीत म्हणावं लागेल. चौथं विधान बघा, चौथा सहसंबंध बघा. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. हे काय मोजण्याचं सूत्र आहे? याचा संबंध हा उत्पन्न लवचिकतेशी दिलेला आहे. म्हणजे उत्पन्न लवचिकता कशी मोजली जाते? तर उत्पन्नातील शेकडा बदलाने मागणीतील शेकडा बदलाला भाग देऊन उत्पन्न लवचिकता मोजता येते. अगदी अशा सहसंबंध जोडून आपल्याला छेदक लवचिकता कशी मोजता येते त्याचं सूत्र या चौकटीमध्ये लिहायचं आहे. मग छेदक लवचिकता बरोबर अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिले ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल असं सूत्र या सहसंबंध पूर्ण करण्यासाठी आपल्याला द्यावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, पाचवं सहसंबंध बघा. निर्यात मूल्य इज ग्रेटर दॅन आयात मूल्य. म्हणजे जर निर्यात मूल्य जास्त असेल कशापेक्षा? आयात मूल्यापेक्षा, तर त्याला आपण अनुकूल व्यापार तोल असं म्हणतो. आणि असा सहसंबंध असेल तर मग जेव्हा निर्यात मूल्य कमी असेल आयात मूल्यापेक्षा त्याला आपण काय म्हणायचं? तर त्याला म्हणतात प्रतिकूल व्यापार तोल. त्यामुळे या ठिकाणचा सहसंबंध आहे प्रतिकूल व्यापार तोल. अशा पद्धतीनं पहिला प्रश्न समजून घेतला. दुसऱ्या प्रश्नाकडे येत आहे. प्रश्न क्रमांक 2 हा एकूण 12 गुणांसाठीचा प्रश्न आहे. याच्यामध्ये अ 6 गुणांसाठी आणि ब पुन्हा 6 गुणांसाठी असे 12 गुणांचे प्रश्न दुसऱ्यामध्ये असतात. अ मध्ये बघा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून, आता संकल्पना ओळखायची आहे ती स्पष्ट करा. म्हणजे संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण आणि ती संकल्पना स्पष्ट करण्यासाठी 1 गुण, अशा 2 गुणांसाठी 1 असे 3 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत. किती गुणांसाठी? 6 गुणांसाठी 1. बघा, आता संकल्पना ओळखण्यासाठी एक उदाहरण पाहूया. विजयने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं उदाहरण आहे किंवा मुक्त अर्थव्यवस्थेचं उदाहरण आहे. कारण मुक्त किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये केव्हा उत्पादन करायचं, कुठं उत्पादन करायचं, किती उत्पादन करायचं याचा सर्वस्वी अधिकार किंवा याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार खाजगी व्यक्तीला असतो. त्यामुळं मुक्त किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था ही संकल्पना आहे आणि ती स्पष्ट करावी लागेल. नंबर 2, सुजितने त्याच्याकडे असणारे 1 लाख रुपयाची एकरकमी रक्कम 1 वर्षाकरिता बँकेत जमा केली. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बँकेमध्ये ठेवत असलेल्या ठेवीचे 4 प्रकार आहेत. त्याच्यातल्या कोणत्या प्रकारामध्ये हे उदाहरण येतात ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे मुदत ठेवीचं उदाहरण आहे. कारण विशिष्ट मुदतीसाठी विशिष्ट रक्कम बँकेमध्ये जमा केली जाते, त्याला मुदत ठेवी असे म्हटले जाते. आणि सुजितने 1 लाख रुपये 1 वर्षासाठी एकरकमी बँकेत ठेवलेले आहेत. त्यामुळे हे मुदत ठेवी या संकल्पनेचं उदाहरण आहे. नंबर 3, अजयने त्याच्या मासिक उपभोगासाठी 40 रुपये प्रति किलो किमतीने 10 किलो तांदळाची खरेदी केली. विद्यार्थी मित्रांनो, अजयने त्याच्या स्वतःच्या उपभोगासाठी 40 रुपये प्रति किलोने 10 किलो तांदळाची खरेदी केलेली आहे. याचा अर्थ स्व उपभोगासाठीचं उत्पादन किंवा स्व उपभोगासाठीच्या वस्तू ही संकल्पना स्पष्ट होते. आणि स्वतःच्या उपभोगासाठी जी वस्तू खरेदी केली जाते त्याला स्व उपभोगासाठीच्या वस्तू असे म्हणतात. हे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेळी अभ्यासलेली संकल्पना आहे.
नंबर 4, भारतीय रेल्वेकडून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य प्रवाशाकडून प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट दर आकारले जातात. आता प्रवास तर एकच, परंतु तिकिटाचे दर मात्र वेगवेगळे. एका व्यक्तीकडून वेगळा दर आणि दुसऱ्या व्यक्तीकडून वेगळा दर आकारला जातो. याचा अर्थ ही संकल्पना झाली मूल्यभेद. कारण मक्तेदारीमध्ये एकाच प्रकारच्या वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकाकडून वेगवेगळी किंमत आकारली जाते, त्याला आपण मूल्यभेद असं म्हटलेलं आहे. त्यामुळे इथली संकल्पना आहे मूल्यभेद. नंबर 5, निखिलने आपल्या हॉटेलमध्ये 10 रुपये प्रति नग याप्रमाणे 100 वडापाव विकले. त्यापासून त्याला 1000 रुपये प्राप्ती झाली किंवा मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला वस्तूची किंमत गुणिले नगसंख्या असं आपण करतो, त्यावेळेला मिळालेल्या रकमेला आपण एकूण प्राप्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे एकूण प्राप्ती बरोबर वस्तूची किंमत गुणिले नगसंख्या, विकलेली नगसंख्या. म्हणजे 10 रुपये गुणिले 100 वडापाव किती रुपये मिळालेले आहेत? 1000 रुपये मिळालेले आहेत. हे 1000 रुपये म्हणजे निखिलला मिळालेली एकूण प्राप्ती असेल. त्यामुळे एकूण प्राप्ती ही संकल्पना यामध्ये स्पष्ट होते. त्याचं एकूण प्राप्ती म्हणजे काय आणि त्याचा अर्थ सुद्धा एक गुणासाठी स्पष्ट करावा लागेल. हा झाला अ भाग. प्रश्न दुसऱ्यामध्ये ब भाग समजून घेऊया. खालील संज्ञांमधील फरक स्पष्ट करा. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कोणतेही 3 फरक आपल्याला लिहायचे आहेत 6 गुणांसाठी. म्हणजे एक फरक 2 गुणांसाठी लिहायचा आहे. फरक लिहित असताना पक्क लक्षात असू द्या, फरकाचा पहिला मुद्दा व्याख्येचा किंवा अर्थाचाच असला पाहिजे, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. आणि इतर कोणत्याही एका मुद्द्यामध्ये आपण फरक लिहू शकतो. असे 2 मुद्दे फरकासाठी 2 गुणांसाठी लिहावे लागतात. परंतु हे लिहिताना पहिला मुद्दा मात्र अर्थ किंवा व्याख्येचा असला पाहिजे. पहिला फरक सरासरी खर्च आणि सीमांत खर्च. मग सरासरी खर्च म्हणजे काय सांगा, सीमांत खर्च म्हणजे काय सांगा. सरासरी खर्च कसा मोजायचा त्याचं सूत्र लिहून, सीमांत खर्च कसा मोजायचा त्याचं सूत्र लिहून फरक पूर्ण करता येऊ शकेल. दुसरा फरक आहे आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल. मग आंशिक समतोल म्हणजे काय आणि सर्वसाधारण समतोल म्हणजे काय? आंशिक समतोल हा सूक्ष्म अर्थशास्त्रात विचारात घेतला जातो आणि सर्वसाधारण समतोल हा स्थूल अर्थशास्त्रात विचारात घेतला जातो. असा फरकाचा दुसरा मुद्दा. नंबर 3, मक्तेदारी आणि मक्तेदारी युक्त स्पर्धा. मग मक्तेदारीची व्याख्या द्यावी लागेल, मक्तेदारी युक्त स्पर्धेची व्याख्या द्यावी लागेल. हे व्याख्या किंवा अर्थासाठी 1 गुण आणि पुन्हा मग मक्तेदारी बद्दल एक कोणताही फरक आणि मक्तेदारी युक्त स्पर्धेबद्दल कोणताही दुसरा एक फरकाचा मुद्दा देता येईल. उदाहरणार्थ, मक्तेदारीमध्ये मूल्यभेद केला जातो आणि मक्तेदारी युक्त स्पर्धेमध्ये वस्तुभेद केला जातो, असं पण आपण फरकामध्ये मांडू शकतो. नंबर 4, सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. आता सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे काय हे सांगावं लागेल आणि खाजगी वित्त व्यवहार म्हणजे काय याचा अर्थ स्पष्ट करावा लागेल. आणि सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार यातील कोणताही फरकाचा एक मुद्दा आपण त्यासाठी वापरू शकतो. असे 2 फरकाचे मुद्दे लिहावे लागतील. आणि 5वा फरक आहे संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे काय त्याची व्याख्या, संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे काय त्याची व्याख्या. आणि मग संपूर्ण अलवचिक मागणीबद्दल आणि संपूर्ण अलवचिक मागणीबद्दल एक कोणताही फरकाचा मुद्दा किंवा आकृती किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू इन्फिनिट आणि संपूर्ण अलवचिक मागणी इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू 0 असं पण आपण देऊ शकतो. प्रश्न तिसऱ्याकडे येतो. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी एका प्रश्नाचं उत्तर 4 गुणांसाठी लिहायचं असतं. असे 3 प्रश्नांची उत्तरं 12 गुणांसाठी आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये द्यावे लागतात. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा, उपयोगितेचे प्रकार लिहा. आता उपयोगितेचे असलेले प्रकार आपल्याला प्रत्येक प्रकार आणि त्या प्रकाराचं सविस्तर स्पष्टीकरण किंवा विश्लेषण लिहिणे अपेक्षित आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर तसं द्यावं लागेल. दुसरा प्रश्न बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, इथं 4 मार्कांचा प्रश्न असल्यामुळं बऱ्याच वेळा ते 4 मुद्द्यांमध्ये आपल्याला स्पष्ट करायचा असतो आणि त्याचं स्पष्टीकरण देणं अपेक्षित असतं. प्रत्येक मुद्दा आणि त्याचं विश्लेषण या प्रश्नाच्या उत्तरात येणं अपेक्षित असतं. आपण अशाच मुद्द्यांना निवडा
की ज्या मुद्द्यांचा आपण पर्टिक्युलर किंवा समर्पक विश्लेषण करू शकतो. आता राष्ट्रीय उत्पन्नाची बरेच वैशिष्ट्ये आहेत, 7 ते 8 वैशिष्ट्ये आपण शिकलो आहेत. त्याच्यातल्या कोणत्या वैशिष्ट्यांचं तुम्ही सविस्तर आणि समर्पक स्पष्टीकरण करू शकता असे कोणतेही 4 वैशिष्ट्य लिहिणं अपेक्षित आहे आणि त्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे. कोणतेही 4 लिहिता येतात. नंबर 3, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी निश्चित होते ते स्पष्ट करा. आता पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी ठरते याचं एक उदाहरण आपण पाहिलेलं आहे आणि आकृती सुद्धा पाहिलेली आहे. त्याच्यामुळे उदाहरण, त्याचं स्पष्टीकरण आणि आकृती व त्याचं स्पष्टीकरण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अपेक्षित आहे. नंबर 4, कोणत्याही 4 मुद्द्यांच्या आधारे, इथं सुद्धा बघा 4 मुद्द्यांच्या आधारे भारताच्या विदेशी व्यापाराची भूमिका लिहा किंवा स्पष्ट करा. भारताच्या विदेशी व्यापाराच्या भूमिकेत अनेक मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. त्यापैकी कोणत्याही 4 मुद्द्यानुसार भारताच्या विदेशी व्यापाराची भूमिका या प्रश्नासाठी तुम्हाला स्पष्ट करावी लागेल. नंबर 5, व्यापारी बँकांचे ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँकांचे ठेवी स्वीकारणे हे कार्य स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ठेवीचे विविध प्रकार स्पष्ट करा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेला मात्र आपल्याला ठेवी स्वीकारणे या व्यापारी बँकेच्या कार्याची सविस्तर चर्चा किंवा विश्लेषण या प्रश्नाच्या उत्तरात अपेक्षित आहे. याच्यामध्ये मागणी ठेवी, त्याच्यामध्ये चालू आणि बचत ठेवी आणि त्याच्यानंतर विशिष्ट मुदत ठेवी, त्याच्यामध्ये आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी या सगळ्या ठेवीच्या प्रकारांचं स्पष्टीकरण करणं सुद्धा अपेक्षित आहे. त्याच्यानंतर प्रश्न 4कडे येतो. प्रश्न 4 आहे, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही, एक भाग या प्रश्नाचा, आणि जर तसं असेल तर त्याचं सकारण म्हणजे कारण सुद्धा द्यायचंय. म्हणजे तुम्ही सहमत आहात असाल तरीही कारण द्यायचंय आणि सहमत नसाल तरीही कारण द्यायचंय. मग सहमत आहेत का नाहीत हे सांगण्यासाठी 1 गुण आणि त्याचं कारण देण्यासाठी 3 गुण असे एकूण या प्रश्नाच्या एका प्रश्नासाठी आपल्याला 4 गुण देण्यात आलेले आहेत. असा हा प्रश्न एकूण 12 गुणांसाठी असला तरीही याच्यातला एक प्रश्न 4 गुणांसाठी आहे. लक्षात घ्या, एक विधान 4 गुणांसाठी. याच्यामध्ये तुम्ही सहमत आहात का नाही याच्यासाठी 1 गुण आणि त्याचं कारण स्पष्ट करण्यासाठी 3 गुण, असे 4 गुणांसाठी 1 विधान, असे 3 विधानं 12 गुणांसाठी लिहायची आहेत. विचारले जातील 5 विधानं. पहिलं विधान समजून घ्या. गुणोत्तर किंवा शेकडा पद्धतीने मागणीची लवचिकता मोजता येते. या विधानाशी मी सहमत आहे हे सांगण्यासाठी 1 गुण मिळाला. आता आपल्याला गुणोत्तर पद्धत म्हणजे काय आणि मागणीची लवचिकता गुणोत्तर पद्धतीने कशी मोजता येते त्याचं सूत्र, त्याची उदाहरण, अशा पद्धतीने या गुणोत्तर पद्धतीला सविस्तरपणे स्पष्ट करण्यासाठी 3 गुण, असे 4 गुणांसाठी हे पहिलं विधान असेल. दुसरं विधान बघा, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. या विधानाशी मी सहमत आहे, याच्यासाठी 1 गुण आणि सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत ते आपल्याला सविस्तरपणे स्पष्ट करावं लागेल. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे स्पष्ट केल्यास आपल्याला त्या दोन्ही मधील वेगळेपण लक्षात येतं. त्याच्यामुळे त्यानुसार त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. नंबर 3, तिसरं विधान बघा, संख्यात्मक निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी संख्यात्मक निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे का? नाही. कारण किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मात्रा निर्देशांक, विशिष्ट हेतू निर्देशांक असे प्रकार आहेत. त्याच्यामुळे तो एकमेव प्रकार नाही. म्हणून या विधानाशी मी सहमत नाही, याच्यासाठी 1 गुण आणि मग निर्देशांकाचे 4ही प्रकार स्पष्ट करावे लागतील, त्याच्यासाठी 3 गुण. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. प्रश्न 4, भारतीय नाणे बाजारात कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत. आता भारतीय नाणे बाजारात कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत या विधानाशी मी सहमत नाही असं म्हणावं लागेल. आणि त्याच्यानंतर भारतीय नाणे बाजारात काही सुधारणा झालेल्या आहेत, त्या सुधारणा पुढील प्रमाणे
आणि प्रत्येक सुधारणा आपल्याला एका एका वाक्यामध्ये त्या स्पष्ट कराव्या लागतील। अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल। पाचवं विधान समजावून देतो। घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाला कोणतीही गृहीतके नाहीत। बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं कन्फ्यूज करणारा प्रश्न विचारलेला आहे। घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत असं म्हटलं असतं तर या विधानाशी मी सहमत आहे असं लिहावं लागलं असतं, पण गृहीतके नाहीत असा एकही सिद्धांत किंवा एकही नियम आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासायला मिळणार नाही। प्रत्येक नियमाला गृहीतक आहेतच, इथं नाहीत असं म्हटलेलं आहे, म्हणून या विधानाशी मी सहमत नाही हे म्हणावं लागेल। याच्यासाठी 1 गुण। आणि घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाची गृहीतक त्यातली कोणतीही 3 गृहीतक त्यांच्या स्पष्टीकरणासहित द्यावे लागतील, त्याच्यासाठी 3 गुण। असा 4 गुणांसाठी तो प्रश्न आपण लिहू शकतो। प्रश्न 5व्याकडे येत आहे बाळांनो। प्रश्न 5वा बघा। खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून, आता एकतर तक्ता दिला जाईल किंवा एकतर आकृती दिली जाईल किंवा एकतर उतारा दिला जाईल, तो अभ्यासायचा आहे आणि त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। या ठिकाणी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला लिहायचे असतात। कोणतेही विचारले जातात 3 प्रश्न। या 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला लिहायचे असतात आणि त्या 2 प्रश्नांसाठी गुण असतात 8। 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। एकूण 12 गुणांसाठी, म्हणजे 3 प्रश्न 12 गुणांसाठी विचारले जातील, पण त्याच्यापैकी 8 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची असतात। पहिला बघा। खालील संख्यात्मक निर्देशांकाच्या उदाहरणाचे निरीक्षण करून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत। आता हे कशाचं उदाहरण दिलेलं आहे? संख्यात्मक निर्देशांकाचं उदाहरण दिलेलं आहे। या संख्यात्मक निर्देशांकाच्या उदाहरणावरून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत। इथं म्हटलंय वरील उदाहरणावरून समेशन Q0 काढायचा आहे। आता समेशन Q0 म्हणजे काय मुलांनो? तर मूळ वर्षातील वस्तूंच्या किमती, याला म्हणजे मूळ वर्षातील वस्तूंची संख्या याला आपण Q0 असं म्हणतो आणि चालू वर्षातील वस्तूंची संख्या याला आपण Q1 असं म्हणतो। त्याच्यामुळे मूळ वर्ष म्हणजे Q0, त्यामुळं समेशन Q0 म्हणजे याची बेरीज करायची आहे, ती समेशन Q0 असेल 1 मार्कासाठी। त्याच्यानंतर याची बेरीज करायची आहे, ते आपलं समेशन Q1 असेल, ते 1 मार्कांसाठी। आणि मग आपल्याला वरील उदाहरणावरून संख्यात्मक निर्देशांक काढायचा आहे। मग संख्यात्मक निर्देशांकाचं सूत्र वापरायचं आणि संख्यात्मक निर्देशांक काढायचा। तो किती गुणांसाठी आहे? 2 गुणांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीने आपल्याला एक उदाहरण देऊन त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा एक आधी आकृती दिली जाईल अशा प्रकारची, त्यावरूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात। वरील आकृतीत मागणीची लवचिकता मोजण्याच्या कोणत्या पद्धतीसाठी वापरली जाते? आता ही आकृती मागणीची लवचिकता मोजण्याच्या कोणत्या पद्धतीसाठी वापरली जाते ते लिहिण्यासाठी 1 गुण आहे। मग ही आकृती मागणीची लवचिकता मोजण्याची बिंदू किंवा भूमिती पद्धतीसाठी वापरली जाते, याच्यासाठी 1 गुण, म्हणजे भूमिती किंवा बिंदू पद्धत एवढं लिहिण्यासाठी 1 गुण। म1 या बिंदूतील मागणीची लवचिकता किती? आता म1 हा बिंदू कुठं आहे बघा, या ठिकाणी आहे। मग या ठिकाणी मागणीची लवचिकता किती हे आपल्याला द्यायचं आहे। मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर, त्यामुळं या ठिकाणी मागणीची लवचिकता जास्त असते किंवा 1 पेक्षा जास्त असते, त्यामुळं ब चं उत्तर आहे जास्त लवचिक मागणी किंवा 1 पेक्षा जास्त लवचिक मागणी। आता क बघा, म2 इथं मध्यभागी आलेला आहे। या बिंदूतील मागणीची लवचिकता सूत्राचा वापर करून काढा। आता म2 ते म4 भागिले म2 ते म असं आकृतीनुसार सूत्र तयार होईल आणि त्या ठिकाणी येणारी मागणीची लवचिकता 1 येईल किंवा एकक येईल, त्याच्यासाठी 2 गुण आहेत। अशा पद्धतीनं 5व्या प्रश्नामध्ये नव्यानं अंतर्भूत करण्यात आलेल्या या प्रश्नामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतो, कारण या प्रश्नामध्ये फक्त 1 किंवा 2 गुणांसाठी जास्त करून प्रश्न विचारले जातात। या ठिकाणी श्रमाचा पुरवठा पत्रक दिलेला आहे। या श्रमाच्या पुरवठा पत्रकाला आपल्याला पूर्ण करायचं आहे। बघा इथं वेतन दर दिलेला आहे प्रति तास आणि तिथं पुढे कामाचे तास दिलेले आहेत।
मग जर एका तासाला 100 रुपये मिळत असतील तर 5 तास काम केल्यास किती मजुरी मिळेल, तर 500 रुपये असं इथं लिहायचंय. 200 रुपये एका तासाला मिळत असतील तर 7 तास काम केल्यास किती मिळतील, तर 7 दूनी 1400 रुपये. म्हणजे पहिल्या ह्याला 500, दुसऱ्याला 1400 आणि तिसऱ्याला सायंत्रिक 1800 रुपये. अशा पद्धतीने हे कोष्टक किंवा हे पत्रक आपल्याला पूर्ण करायचं होतं. त्याच्यासाठी 2 मार्क आहेत. बघा, याच्यासाठी आपल्याला 2 मार्क दिले जाणार आहेत. आणि मग वरील श्रमाचा पुरवठा पत्रकावरून मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र दर्शवणारी आकृती काढा असं म्हटलेलं आहे. ती आकृती काढण्यासाठी 2 गुण आहेत. अशा पद्धतीने 4 गुणांसाठी हा प्रश्न आपण लिहू शकतो. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 5 8 गुणांसाठी 2 प्रश्न सोडवावा लागणारा प्रश्न आहे. एकूण 3 प्रश्न विचारले जातात. प्रश्न 6 या शेवटच्या प्रश्नाकडे येऊन आपण या प्रश्नपत्रिकेला पूर्ण करूया. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतीही 2. आता एकूण 3 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला 16 मार्कांसाठी द्यायची असतील तर एक प्रश्न 8 गुणांसाठी द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्येच असं म्हटलंय की सविस्तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित आहे. मग प्रश्न कोणता आहे आणि त्याच्यानुसार त्याचं सविस्तर उत्तर कसं, हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एक उदाहरण घेऊन सांगतो. पहिला प्रश्न बघा, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. असा जर प्रश्न विचारला तर मुलांनो या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचंय. क्रमांक 1 प्रस्तावना करा. क्रमांक 2 मागणीच्या नियमाचं विधान लिहा. क्रमांक 3 मागणीच्या नियमाचं उदाहरण घ्या, त्याचं स्पष्टीकरण करा. क्रमांक 4 त्या मागणीच्या नियमाची आकृती काढा, त्याचं स्पष्टीकरण करा. क्रमांक 5 त्या नियमाची गृहीतक विधानाच्या स्वरूपामध्ये लिहा. कारण 1 मार्क त्याच्या गृहीतकासाठी सुद्धा राखीव आहे. कारण कोणताही नियम गृहीताशिवाय स्पष्टच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे अपवाद विचारले असले तरीही गृहीतक विधानाच्या स्वरूपात लिहायची 1 गुणासाठी आणि मग अपवाद लिहायचे आहेत 3 गुणांसाठी. 3 अपवाद आपल्याला विश्लेषणासहित स्पष्ट करायचे आहेत. बघा, अशा पद्धतीनं तो प्रश्नाचं उत्तर लिहून शेवटी समारोप करावा लागेल. अशा पद्धतीने या प्रश्नाच्या उत्तराकडे पाहावं लागेल 8 गुणांसाठी. दुसरा प्रश्न पाहूया. दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. असा स्वरूपाचा हा दुसरा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं द्याल, तर याही प्रश्नाच्या उत्तरामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना करा, दुसऱ्यांदा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या लिहा, तिसऱ्यांदा राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या अडचणी, याच्यामध्ये तात्विक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी. मग व्यावहारिक अडचणी, त्याच्यातल्या प्रत्येक अडचणी आणि त्या अडचणींचा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण, अशा पद्धतीने उत्तर लिहा आणि शेवटी समारोप करा. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काही तात्विक अडचणी येतात, त्यासोबतच काही व्यावहारिक अडचणी येतात, ज्या आपण वरील प्रमाणे स्पष्ट केल्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला त्याचा समारोप सुद्धा करता आला पाहिजे. अशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि शेवटचा या प्रश्नपत्रिकेतला आणि 6व्या प्रश्नातला प्रश्न, सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय हे सांगून सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक उत्पन्न कशाला म्हणायचं त्याचा अर्थ स्पष्ट करायचा आहे 2 गुणांसाठी. आणि मग सार्वजनिक उत्पन्नाचे जे स्रोत आहेत त्याच्यामध्ये कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न या स्रोताचाही सविस्तर विश्लेषण आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये करायचं आहे. प्रस्तावना आलं, सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय हे आलं, सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत आले आणि शेवटी समारोप आला. अशा पद्धतीने या प्रश्नाच्या उत्तराकडे आपल्याला पाहावं लागेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोर्ड परीक्षेची एक रंगीत तालीम करून घेतली. म्हणजेच एक डेमो क्वेश्चन पेपर आपण समजून घेतला. हा क्वेश्चन पेपर नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी सुयश देणारा ठरो. तुम्हा सगळ्यांना बोर्ड परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा YouTube व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.